नमस्कार, तुमचं एबी मराठीमध्ये स्वागत आहे। खरं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्याचं त्या ठिकाणी मतदान जवळ येत आहे आणि सगळ्याच पक्षांकडून प्रचाराचा अगदी झंझावात सुरू आहे। सोलापूरच्या जागेसाठी भाजपाकडून मात्र त्या ठिकाणी जे नेते मंडळी आहेत, त्यांचे केंद्रातील नेते आहेत, त्यांचा त्या ठिकाणी झंझावात सुरू आहे। काल सोलापुरात नरेंद्र मोदीजींची सभा त्या ठिकाणी झालेली आहे। उद्या परवा त्या ठिकाणी योगींची सभा सुद्धा सोलापूरमध्ये होऊ शकते। नेमकं सोलापूर आणि त्यासाठी भाजप नेमकी घाबरली का? काय कारण आहे? 2 टर्म त्या ठिकाणी भाजपाचा 10 वर्ष त्या ठिकाणी खासदार आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी भाजपाला त्या ठिकाणी का जंग पछाडावं लागतंय? नेमकं सोलापुरात भाजप का घाबरले आहे? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहत। नमस्कार, मी समाधान, आपण पाहताय एबी मराठी न्यूज। काल सोलापूरला नरेंद्र मोदीजींची सभा झाली। खरं तर गेली 10 वर्ष त्या ठिकाणी सोलापूरमध्ये भाजपाचे खासदार आहेत। 2014 ला शरद बनसोडे त्या ठिकाणी खासदार होते। 2019 ला जय सिद्धेश्वर स्वामी खासदार म्हणून त्या ठिकाणी निवडून आले। याचं पहिलं भाजप बॅकफुटवर असण्याचं कारण किंवा भाजप त्या ठिकाणी का त्या ठिकाणी 10 वर्ष सत्ता असूनही भाजपाला त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींच्या नंतर योगींची सुद्धा सभा 2 दिवसानंतर लगेचच भाजपाला सोलापूरमध्ये घ्यावी लागते? त्याचं कारण हे आहे की 10 वर्ष जे दोन्ही भाजपाचे उमेदवार होते, त्या दोन्ही खासदारांची कामगिरी ही निष्क्रिय राहिलेली आहे। शरद बनसोडे मोदी लाटेंमध्ये विजयी झालेले होते, त्यांचा मतदारसंघाशी संपर्क नव्हता। जय सिद्धेश्वर स्वामी त्या ठिकाणी जे लिंगायत मताचं गणित आहे ते भाजपानं घातलेलं होतं, ते यशस्वीही झालं होतं। मात्र 10 वर्ष या खासदाराच्या निष्क्रियतेचा फटका हा भाजपाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी बसू शकतो आणि म्हणूनच भाजपाचं नेतृत्व ते रिस्क घेण्यासाठी तयार नाही आणि म्हणून नरेंद्र मोदीजींची सभा झाल्यानंतर सुद्धा योगींची सभा सुद्धा सोलापूरमध्ये त्या ठिकाणी होते आहे। दुसरी गोष्ट, सोलापूरमध्ये त्या ठिकाणी सगळीकडे विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिलं तर भाजपाचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे। अक्कलकोटला सचिन कल्याण शेट्टी भाजपाचे आमदार आहेत, दक्षिणला सुभाष देशमुख भाजपाचेच आहेत, उत्तरला विजयकुमार देशमुख भाजपाचेच आहेत, मंगळवेढ्याला समाधान आवताडे भाजपाचे आमदार आहेत, मोहोळला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यशवंत माने आमदार आहेत, त्यांना सातत्यानं त्या ठिकाणी 3 टर्म आमदार निवडून आलेले राजन पाटील हे भाजपाच्या बरोबर आहेत। ही सगळी नेते मंडळी भाजपाच्या सोबत असताना, सोलापूरची महानगरपालिका भाजपाकडे असताना सुद्धा त्या ठिकाणी भाजपाला का नेमकं त्या ठिकाणी उमेदवारासाठी, भाजपाचा उमेदवार विजयी होण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आहे? त्याचं कारण दुसरं हे आहे की यावेळेस वंचितचा फॅक्टर हा सोलापूरमध्ये त्या ठिकाणी चालणार नाही, कारण वंचितच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी माघार घेतली आहे। एमआयएम आणि वंचितची गेल्या वेळेस त्या ठिकाणी अलायन्स होती, त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा होता, एमआयएमचा सुद्धा त्या ठिकाणी परिणाम होता। मात्र आता वंचितचा उमेदवारच मैदानात नसल्यामुळं वंचितची मतं गेल्या वेळेस प्रकाश आंबेडकर स्वतः सोलापूरमधून त्या ठिकाणी उभा होते, 1,70,000 मतं त्यांना मिळालेली होती आणि त्यामुळं वंचितच्या मताचं ध्रुवीकरण हे काँग्रेसच्या बाजूने त्या ठिकाणी होऊ शकेल आणि त्यामुळं भाजपाला त्या ठिकाणी थोडंसं अलर्ट त्या ठिकाणी व्हावं लागतं आहे। दुसरी गोष्ट, संविधान बदललं जाऊ शकतं हे नॅरेटिव्ह त्या ठिकाणी काँग्रेसने सेट केलेलं आहे आणि त्यामुळं भाजपाला सातत्यानं संविधानाला कुठलाही धक्का लावणार नाही हे साऱ्या सभांच्या मधून सांगावं लागतंय। त्याचबरोबर दलित असेल, मुस्लिम वोट बँक असेल किंवा ओबीसी मतांचं ध्रुवीकरण आहे, त्यासाठी भाजपाला त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्न करावे लागतात। तिसरी गोष्ट ही आहे की ज्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आहेत, त्यांना जे माकपाचे जे मास्तर आहेत, नरसय्या आडम मास्तर, त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आहे। सातत्यानं सोलापूरच्या कामगार चळवळीसाठी झटणारा नेता म्हणून आडम मास्तरांची ओळख आहे। जे असंघटित कामगार आहेत त्यांना घरं देण्यासाठी 15 वर्ष आडम मास्तरांचा संघर्ष आहे। गेल्या काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, भाजपाचे नेते असणारे देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या उपस्थितीतच रेनगरचा प्रकल्प जो आहे त्याचं हस्तांतरण, लोकार्पण सुद्धा भाजपमध्ये झालेलं होतं। तरीही आडम मास्तर हे शिंदेंच्या बाजूने त्या ठिकाणी आहेत, प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी जोरदार त्या ठिकाणी बॅटिंग त्या ठिकाणी करता आहेत आणि त्यामुळेच त्या ठिकाणी भाजपाला जो आहे तो भाजपाला त्या ठिकाणी जास्त अलर्ट जे आहेत ते जास्त अलर्ट त्या ठिकाणी राहावं लागतं आहे का आणि त्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करावे लागतात का? दुसरा जो विषय आहे तो उमेदवारीचा सुद्धा जो विषय आहे तो उमेदवारीचा विषय सुद्धा त्या ठिकाणी असू शकतो। उमेदवारीमध्ये त्या ठिकाणी भाजपाकडून त्या ठिकाणी राम सातपुतेंना उमेदवारी दिलेली आहे, प्रणिती शिंदे स्थानिक सोलापूरच्या आहेत आणि त्यामुळं भाजपाचं जे नेतृत्व आहे, भाजपाचे जे आमदार मंडळी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्यावरती कुठून तरी बाहेरून त्या ठिकाणी नेतृत्व येत आहे का ही भीती सुद्धा असू शकते आणि म्हणूनच त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींची सभा झाल्यानंतर सुद्धा योगींची सभा त्या ठिकाणी लावावी लागते। भाजपाला त्या ठिकाणी आपल्या नेते मंडळींना त्या ठिकाणी अलर्ट करावं लागतंय। याचं कारणच हे आहे की सोलापूरमध्ये 2 टर्म भाजपाचं कमळ फुललेलं असताना सुद्धा त्या ठिकाणच्या खासदारांचा असणारा निष्क्रियतेचा फटका हा भाजपाच्या उमेदवाराला बसू नये। एकूणच मोदीजींची सभा झालेली आहे, योगींची सभा त्या ठिकाणी झालेली आहे। नेमकं हे नॅरेटिव्ह सेट होतं
का काँग्रेसकडून सेट झालेलं जे नॅरेटिव्ह आहे, राहुल गांधींची सभा झालेली आहे, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची सुद्धा सभा, काँग्रेससाठी सुद्धा वरिष्ठ पातळीवरच्या नेते मंडळींच्या सभा होत आहेत, प्रियंका गांधींची रॅली त्या ठिकाणी होण्याचं नियोजन त्या ठिकाणी, दोन्ही बाजूनी त्या ठिकाणी या मतांचं जे आहे ते सभांचा धडाका त्या ठिकाणी सुरू आहे. नेमकं सोलापूरमध्ये काय होऊ शकतं आणि सोलापूरमध्ये काय फॅक्टर चालू शकतो, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.